तर उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय 3 तासांपासून अंधारात असल्याचं बघायला मिळतंय। सगळ्या वॉर्डात अंधार आहे, त्यामुळे रुग्ण त्रस्त झालेले आहेत। लाईट नसल्यानं ऑपरेशन्स रखडलेली आहेत। इमर्जन्सी ऑपरेशन असल्यास दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची वेळ येते। डॉक्टरांची माहिती आहे, शुक्रवारचा शटडाऊन असल्यानं पीडब्ल्यूडी कडनं पॅनल चेंज करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे जनरेटर सुद्धा सुरू करता येत नाहीये अशी डॉक्टरांची माहिती। उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात बत्ती गुल झालेली आहे। उल्हासनगर रुग्णालय गेल्या 3 तासांपासून पूर्णपणे अंधारात आहे। वीज नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत आणि अगदीच काही इमर्जन्सी ऑपरेशन असेल तर लगेचच तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची वेळ आता रुग्णांवर येऊन ठेपलेली आहे। शुक्रवारचा शटडाऊन, त्यामुळे पीडब्ल्यूडी कडनं पॅनल चेंज करण्याचं काम सुरू आहे। जनरेटर सुरू करता येत नाहीये आणि वीज नसल्यानं रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात गेल्या 3 तासांपासून लाईट गेलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये अंधार पसरलेला आहे। मी सध्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरच्या परिसरामध्ये आहे। ऑपरेशन्स देखील थांबलेली आहेत। तिथे आपण पाहिलं तर लाईटचं काम सुरू आहे। गेल्या 3 तासांपासून लाईट नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की अजून 3 ते 4 तास लाईट यायला लागतील। वीज पुरवठा तोपर्यंत सुरू होऊ शकणार नाही असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। आतमध्ये आपण जाऊयात। ही लेबर रूम आणि ऑपरेशन थिएटर आहे। इथे जर आपण पाहिलं तर अक्षरशः मेणबत्ती लावून काम करण्याची वेळ इथल्या स्टाफवरती आलेली आहे। आपण पाहू शकतो लेबर रूम आहे, प्रसूती कक्ष आहे, इकडे पाहिलं तर ऑपरेशन थिएटर आहे। संपूर्ण ऑपरेशन जे आहेत ते सुद्धा सध्या खोळंबलेले आहेत। इकडे आतमध्ये आपण आलो तर ही लेबर रूम आहे। लेबर रूममध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी मेणबत्ती लावून कर्मचारी काम करतायत। गेल्या 3 तासांपासून या ठिकाणी लाईट नाहीत आणि त्यामुळे सगळ्या शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी रखडलेल्या आहेत। मोठा त्रास रुग्णांना याचा सहन करावा लागतोय। सगळ्या वॉर्डांमध्ये अंधार पसरलेला आहे। फक्त NICU मध्ये म्हणजेच लहान मुलांचं जे ICU असतं तिथे बॅकअप असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची लाईट गेलेली नाही। इतर संपूर्ण रुग्णालय जे आहे उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे अंधारामध्ये गेलेलं आहे। जनरेटर बॅकअप सुद्धा या ठिकाणी मिळू शकत नाहीये। गेल्या 3 तासांपासून लाईट नाही आहेत आणि अजून 3 ते 4 तास लाईट येऊ शकणार नाही तशी या ठिकाणी परिस्थिती आहे। त्यामुळे आता शासनानं या सगळ्याची गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर इथे जो रुग्णांना त्रास होते तो दूर करावा अशी मागणी रुग्णांकडून केली जाते। निनाद करमरकर, NDTV मराठी, उल्हासनगर।